नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे अमृत कथा या ऑडिओ बुक यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। चला तर मग आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात। जगात असे बरेच लोक आहेत ज्यांना त्यांच्या आयुष्यात कोणती ना कोणती दैविक शक्ती मदत करीत असते। आता प्रश्न असे की सामान्य माणसाला कसे ओळखता येईल की कुठली दैविक शक्ती त्याला सहाय्य करीत आहे किंवा तो करीत असलेली पूजा त्याला पावत आहे। चला तर मग जाणून घेऊया ह्या 11 संकेताबद्दलची माहिती। तर पहिला संकेत आहे उत्तम चारित्र्य। शास्त्रांमध्ये म्हटले आहे की दैविक शक्ती केवळ त्यांना सहाय्य करते जे इतरांचे दुःख समजून घेतात, वाईटापासून लांब राहतात, नकारात्मक विचारांपासून लांब राहतात, जे नियमाने त्यांच्या आवडी आणि इच्छेनुसार पुण्य कामांमध्ये व्यस्त राहतात। जर आपल्याला असे वाटते की हो मी असा आहे, तर मग दैविक शक्ती आपणास मदत करीत आहे। आपण हे लक्षात घ्यावे की आपण चांगल्या मार्गावर चालत आहात आणि वरून चांगल्या शक्ती आपल्याकडे बघत आहेत। दुसरा संकेत ब्रह्ममुहूर्त। विद्वान म्हणतात की जर तुमचे डोळे एका दिव्य काळात म्हणजे उत्तर रात्री 3 ते 5च्या दरम्यान अचानक उघडत असतील तर आपण समजावे की दैविक शक्ती आपल्या पाठीशी आहे, कारण या वेळेत देव जागृत होतात। जर आपण आपल्या लहान वयापासून ते तारुण्य वयापर्यंत या काळात जागत असाल तर हे समजावे की दैविक शक्ती आपल्या माध्यमातून काहीतरी साध्य करू इच्छित आहे आणि ती शक्ती आपल्याला एक चांगली आत्मा म्हणून दर्शवित आहे। म्हणून आपल्याला उठवून असे संकेत देत आहे की हे जीवन झोपण्यासाठी नाही, आपल्याला या जगात बरीचशी कामे करावयाची आहे। असे म्हणतात की या काळात सत्वगुणी प्रबळ लोक स्वतः उठतात। आयुर्वेदानुसार यावेळी वाहणाऱ्या वायूला अमृततुल्य म्हणतात। या काळाला अमृत वेळ देखील म्हणतात। पुढील तिसरा संकेत आहे स्वप्नात देवदर्शन। आपण स्वप्नात जर का पुन्हा पुन्हा एखादे देऊळ बघत असाल किंवा आपण उडताना किंवा देवी देवतांशी बोलताना बघत असाल तर समजावे की देवाची कृपादृष्टी आपल्यावर आहे। पुढील चौथा संकेत आहे अंतर्ज्ञान। जर आपणास आगाऊ घटित घटनांची माहिती असल्यास किंवा त्यांचा अंदाज येऊ शकत असेल तर समजावे की कुठली तरी दैविक शक्ती आपल्यावर कृपादृष्टी ठेवत आहे। पाचवा संकेत आहे कौटुंबिक प्रेम। आपली पत्नी, मुलगा, मुलगी आणि आपले सर्व नातेवाईक आपली आज्ञा पाळत असल्यास ते सर्व तुमच्यावर प्रेम करतात आणि आपणही त्यांच्यावर प्रेम करता, म्हणून असे समजावे की दैविक शक्ती आपल्यावर प्रसन्न आहे। सहावा संकेत आहे नशिबापेक्षाही वेगवान। आपल्या आयुष्यात आपणास अचानक फायदा मिळत आहे, आपल्या कार्यात कुठलाही अडथळा येत नसल्यास तसेच सर्व कार्ये आपल्यासाठी अगदी सहज असल्यास दैविक शक्ती आपल्याबरोबरच आहे असे समजावे आणि ती आपली मदत करीत आहे। पुढील 7वा संकेत आहे सुगंधी भावना। जर कधीकधी आपल्याला असे वाटत आहे की आपल्या भोवती कुणीतरी आहे किंवा आपल्याला कशाचा तरी सुवास येत आहे तर असे समजावे की आपल्या मदतीसाठी कुठली तरी अलौकिक शक्ती आपल्या सभोवताली आहे। 8वा संकेत आहे सकारात्मक वारं। आपण देवपूजा करीत असताना आपल्याला अचानक सौम्य वाऱ्याची झुळूक अनुभवल्यास आणि शरीरामध्ये कंपन जाणवल्यास असे प्रथमच अनुभवल्यास समजावे की देव आपल्यावर प्रसन्न आहेत। 9वा संकेत आहे गार वाऱ्याने वेढलेले असल्यास। जमिनीवर असताना कधीकधी आपल्याभोवती ढग किंवा थंड वाऱ्याचा घड असल्याचे जाणवते, कुठल्या तरी दैविक शक्तीने आपल्याला वेढलेले आहे असे जाणवते। हे सहसा अत्यंत आदरणीय व्यक्तींबरोबरच घडते। पुढील 10वा संकेत आहे प्रकाशमान। सहसा आपणास एक तेजस्वी प्रकाशाची एक किरण दिसत असते ज्याची आपण कधीही कल्पना केलेली नसते, किंवा आपल्या कानात गोड संगीत ऐकू येत असल्यास आपल्याला हे बघून आश्चर्य वाटेल की जवळपास कोणतेही संगीत चालू नाहीये, तरीही कानात शिट्टीसारखे वाजल्याचे ऐकू येत असल्यास समजावे की कोणती तरी दैविक शक्ती आपल्या बरोबरच आहे। असे त्यांच्याबरोबरच घडत असते जे आपल्या इष्ट आणि आराध्य देवतेचे सतत नामस्मरण करीत असतात। 11वा संकेत आहे एखाद्याचा आवाज ऐकणे। आपण रात्री गाढ झोपलेले असताना आपल्याला असे वाटते की आपणास कोणीतरी आवाज देत आहे। आपण जागे होतात पण आपल्याला कळते की इथे तर कोणीच नाही, पण आवाज स्पष्ट होता। हे आपल्याबरोबर बऱ्याचदा घडते, म्हणून आपण समजावे की आपल्याला काही अलौकिक शक्ती मिळाली आहे
अशा वेळी आपण मारुतीला स्मरून त्यांचे आभार मानावे। तर श्रोते हो, या संकेतांपैकी आपण कुठल्याही संकेताचा जर अनुभव करत असाल तर हे नक्की समजावे की कुठली तरी अलौकिक देवी शक्ती आपल्या आजूबाजूला वावरत आहे आणि आपल्या संकट काळात आणि वेळोवेळी आपल्याला मदत करीत आहे। असे अनुभव येणाऱ्या व्यक्ती केवळ भाग्यवानच। आपले अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा। आजचा व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।